थोडं सुद्धा तूप न वापरता 4 पटीने फुलणारी आणि भरपूर सारी लेयर सुटलेली बिस्किटापेक्षाही खुसखुशीत ही शंकरपाळी झालेली आहे। ही शंकरपाळी बनवायला अतिशय सोपी आहे। चला मग देवदर्शन किचन मध्ये शंकरपाळीची रेसिपी बघूया। तर इथे या ठिकाणी एक पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये घरातील ह्या वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे। त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मी दुधाचा वापर केलेला आहे। दुधातली शंकरपाळी 15 ते 20 दिवस टिकतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। तुम्हाला जर का दूध वापरायचं नसेल तर मग तुम्ही त्याच वाटीने 1 वाटी पाणी सुद्धा घेऊ शकता। त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। घेतलेलं तेल सुद्धा या दुधाच्या आणि साखरेच्या मिश्रणामध्ये टाकलं। त्यासोबतच 4 वेलची घेतलेली आहे। वेलची कुटून घेतलेली आहे। वेलची पावडर घालायची आहे। आता हे पातेलं गॅसवरती ठेवते। गॅसची फ्लेम चालू करते। दुधाला उकळीपर्यंत उकळू द्यायचं नाही, तर फक्त साखर विरघळेल तितका वेळेस दूध हे गरम करायचं आहे। तर सर्वांनाच गावरान तुपामध्ये बनवलेली शंकरपाळी ही बनवायला परवडत नाही आणि वनस्पती हे तूप खाणं शरीरासाठी योग्य नाही। त्यासाठी आपण आज तेलातीलच शंकरपाळी करत आहोत। बघू शकता पूर्णपणे साखर ही विरघळलेली आहे। त्यानंतर गॅस बंद केला। आता हे दूध आणि साखरेचं मिश्रण परातीमध्ये टाकते। 2 मिनिटांसाठी असंच राहू द्यायचं आहे, म्हणजे अगदी पटकन हे मिश्रण गार होईल। तोपर्यंत मैदा हा चाळून घेतलेला आहे। तर आता या ठिकाणी मी तुम्हाला वजनी प्रमाणामध्ये सुद्धा सांगणार आहे मैदा आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा दाखवणार आहे। तर त्याच वाटीने 5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणामध्ये हा मैदा 500 ग्रॅम आहे। तुम्ही घरातील कुठलंही एखादी भांड सेट करून घेऊ शकता। तर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे। कुठल्याही गोळाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ असले ना पदार्थ चवीला छान लागतो। आता संपूर्ण हे मिश्रण या मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे। ही शंकरपाळी बनवायला एवढी सोपी आहे ना मैत्रिणींनो, तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल किंवा बॅचलर असाल तरी सुद्धा सहज ही शंकरपाळी करू शकाल। घरी मुलांना खायला किंवा प्रवासात न्यायला सुद्धा अगदी झटपट बनून तयार होणारी ही शंकरपाळी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। बघू शकता पीठ हे मळत असताना खूप आपल्याला दाब देऊन हे पीठ मळायचं नाही, तर अगदी अलगद हाताने पीठ या दुधाच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण हा डो आपण केलेला आहे। खूप असं जास्त थिक सुद्धा झालेला नाही आणि सैलसर सुद्धा नाही। तर अशा प्रकारे हा डो झालेला आहे। थोड्या वेळासाठी मळून घ्यायचा आहे। खूप जास्त दाब देऊन स्मूथ करायचा नाही, तर असा थोडा खरखरीतच हा डो राहू द्यायचा आहे। अगदी परफेक्ट हे मिश्रण झालेलं आहे दुधाचे। या ठिकाणी बघू शकता खूप सैलसर सुद्धा नाही आणि घट्ट सुद्धा नाही। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे। आता 15 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते हे जे पीठ आहे छान असं मुरलेलं आहे। आता या पिठाची आपल्याला शंकरपाळी करायची आहे। बघू शकता पिठाच्या अशा लेयर्स सुटलेल्या आहेत। ह्या लेयर्स आपल्याला अशाच राहू द्यायच्या आहे। म्हणूनच दाब देऊन आपल्याला हे पीठ असं स्मूथ मळायचं नाही। फक्त या डोला असा गोलाकारामध्ये आकार देते। असा हा गोळा झाला का मग आपल्याला पोलपाटावरती लाटायचं आहे। अगदी हे पीठ परफेक्ट झाल्यामुळे लाटताना मैदा पीठ किंवा तूप तेल लावायची सुद्धा गरज भासत नाही। बघू शकता असं व्यवस्थित छान असं लाटलं जातं। जशी आपण भाकरी करतो ना, तर भाकरी सारखं आपल्याला हे लाटायचं आहे। आता शंकरपाळीला छान अशी लेयर्स यावी त्यासाठी एक ट्रिक करायची आहे। अशी ही लहान चपाती सारखं लाटून झालं का मग फोल्ड करायचं आहे। बघू शकता दोघं बाजूंनी फोल्ड केलं, त्यानंतर ही जी घडी आहे अशा प्रकारे पुन्हा फोल्ड करायची आहे। तुम्ही जर का मैत्रिणींनो शंकरपाळी करण्याच्या वेळेस अशा प्रकारची एक ट्रिक केली ना, शंकरपाळीला लेयर्स छान येतात। आता लाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी हे जे मी प्रमाण दाखवलेलं आहे ना अगदी परफेक्ट आहे। तुम्ही जर का घरातील वाटीने किंवा कुठल्याही मेजरमेंट कपाने जरी हे प्रमाण घेतलं ना तरी शंकरपाळी अगदी परफेक्ट होतील। तर लाटताना मी आधी सांगितल्याप्रमाणे खूप पातळ सुद्धा लाटायचं नाही आणि खूप जाड सुद्धा नाही। जशी आपण भाकरी करतो ना पातळ त्यानुसारच लाटायचं आहे। अशी अगदी पोलपाट भरून मोठीची चपाती झालेली आहे। आता तुम्ही बघू शकता काठ हे चिरले गेलेले आहे। आता शंकरपाळी आपल्याला एकसारखी अशी चौकोनी आकारामध्ये करायची आहे, म्हणून ही पुढची ट्रिक वापरायची आहे। तर काठ जे चिरले गेलेले आहे ते काढायचे आहे अशा प्रकारे आणि या चपातीला चौकोनी असा आकार द्यायचा आहे। आता या चपातीचा जेवढा भाग चिरला गेलेला होता ना तेवढा संपूर्ण मी काढून घेतलेला आहे आणि चौकोनी आकार दिलेला आहे।
आता शंकरपाळी आपल्याला कट करायची आहे, तर तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये सुद्धा कट करू शकता किंवा अशा प्रकारची चौकोनी सुद्धा कट करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर या ठिकाणी मी अशी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करते. तर मैत्रिणींनो, आपण जर का प्रवासामध्ये जात असले तर आपल्यासोबत बाहेरचं काही न घेता अशा प्रकारची जर का आपण शंकरपाळी जरी बनवून घेतली ना तरी छान चवीला लागतात. किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण हे शंकरपाळी बनवून ठेवू शकतो. आता ही संपूर्ण शंकरपाळी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे. बघू शकता अगदी एकसारखी कट होतात. खूप जास्त लहान सुद्धा नाही आणि खूप जास्त अशी मोठी सुद्धा नाही, तर अशी मीडियम साईजची शंकरपाळी मी केलेली आहे. जशी मार्केटमध्ये मिळतात ना त्या साईजनुसारच केलेली आहे. खूप जाड सुद्धा नाही आणि खूप अशी पातळ सुद्धा नाही. जर का खूप पातळ आपण ही चपाती लाटली तर शंकरपाळी कडक होतात, म्हणून जास्त ही चपातीसारखं पातळ लाटू नका. आता शंकरपाळी तळायची आहे म्हणून झाऱ्यामध्ये भरून घेते. तर मैत्रिणींनो, आज आपण शंकरपाळी करण्यासोबतच शंकरपाळी तळण्याची अतिशय सोपी पद्धत सुद्धा बघणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे जर का एक एक झाऱ्यामध्ये भरला तर खूप वेळ लागतो आणि जर का सराट्याने अशा प्रकारे जर का आपण ही शंकरपाळी उचलून झाऱ्यामध्ये टाकली तर अगदी पटापट भरली जाते. चिटकलेली आहे, अजिबात काळजी करू नका. तळताना सगळी शंकरपाळी मोकळी होतात. आता तेल कितपत गरम असावं ते सुद्धा दाखवते. एक शंकरपाळी टाकून बघितलेला आहे. बघू शकता छान असे बबल्स येत आहे. बऱ्यापैकी तेल हे गरम आहे. अजिबात कोमट किंवा थंड तेलामध्ये शंकरपाळी आपल्याला ही तळायची नाही. का तळायची नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. बघू शकता तेल गरम आहे. गॅसची फ्लेम मोठी होती. तेल गरम करून घेतलेला आहे आणि शंकरपाळी टाकली तेव्हा लगेच गॅसची फ्लेम मी मीडियम ते कमी केलेली आहे. जर का आपण कोमट किंवा थंड तेलामध्ये शंकरपाळी टाकली तर ती तेलामध्ये विरघळतात आणि खूप तेलकट होतात. म्हणून तेल गरम असावं आणि तेल गरम असल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि मीडियम करायचा आहे. त्यामुळे काय होतं, शंकरपाळी तेलामध्ये विरघळत नाही आणि मंद गॅसवरती नंतर ती छान अशी तळली जातात. शंकरपाळीला लेयर्स छान येतात. म्हणून नंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे. अजिबात तेलकट ही शंकरपाळी होत नाही तुम्ही जर का अशी तळली तर, आणि शंकरपाळीला लेयर सुद्धा खूप छान येतात. बघू शकता अशी मस्त रंगावरती ही शंकरपाळी आल्यानंतर तेलाच्या बाहेर काढायची आहे. शंकरपाळी झाऱ्यामध्ये काढली. संपूर्ण तेल हे निथळलेलं आहे. मस्त असा शंकरपाळीला रंग आलेला आहे. अशाच प्रकारे सगळी शंकरपाळी आपल्याला करायची आहे पिठाची आणि अशाच प्रकारे तळायची आहे. जर का मोठ्या फ्लेमवरती शंकरपाळी तळली तर शंकरपाळी बाहेरून लाल होतात पण आतमध्ये कच्ची असल्यामुळे ती मऊ पडतात. आणि कमी गॅसवरती तळली, कमी म्हणजे थंड तेलामध्ये, तर ती विरघळतात आणि खूप तेलकट होतात. म्हणून तळताना मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर हे गरम असावं, त्यानंतर मीडियम गॅसवरती तळायची आहे. म्हणजे ती शंकरपाळी अजिबात तेलकट सुद्धा होत नाही, तेलामध्ये सुद्धा विरघळत नाही आणि शंकरपाळीला लेयर सुद्धा खूप छान येतात. बघू शकता अशाच प्रकारे ही सगळी शंकरपाळी तळून घ्यायची आहे. आता शंकरपाळीला खूप जास्त डार्क रंग सुद्धा आणायचा नाही, नाहीतर ते खाताना कडवट लागतात. आणि पांढरे सुद्धा असू द्यायची नाही, कारण ती कच्ची असल्यामुळे आतमध्ये मऊ पडतात. अगदी परफेक्ट असा रंग आला का मग तेलाच्या बाहेर शंकरपाळी काढायची आहे. लेयर सुद्धा तुम्ही बघू शकता, मस्त असे शंकरपाळीला लेयर सुटलेले आहे आणि अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत आपली ही शंकरपाळी होत असतात. अतिशय सोप्या पद्धतीची ही शंकरपाळी आहे. तुम्ही नवीन शिकाऊ असाल, पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट ही शंकरपाळी करू शकाल. आणि बघू शकता हा न तळलेला शंकरपाळा आणि हा तळलेला शंकरपाळा आहे ना, 3 ते 4 पटीने फुललेला शंकरपाळा. साईज बघून तर तुमच्या लक्षात आलं शंकरपाळी किती मस्त ही फुलून आलेली आहे. बघू शकता एक शंकरपाळा तुम्हाला चुरून सुद्धा दाखवते. अगदी बिस्किटासारखी मस्त खुसखुशीत ही झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.